फेब्रुवारीचा हा महिना येतो. वेगवेगळे डेज तुम्ही साजरे करता आणि त्याच धुंदीत किंवा वातावरणात असताना नेमकं 12वीची आणि 10वीची परीक्षा येणार असते. आणि या परीक्षेच्या अगोदर म्हणाल तर एक प्रत्येक शाळेतील ठरलेला कार्यक्रम असतो आणि तो म्हणजे 10वी शुभचिंतन कार्यक्रम किंवा निरोप समारंभ. इयत्ता 12वी निरोप समारंभ नुकत्याच फेब्रुवारी महिन्यातल्या काही डेज साजरे करून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे अशा प्रकारचे कार्यक्रम म्हणजे एक वेगळीच पर्वणी असते. आपले विचार व्यक्त करण्यासाठी, आपण केलेला मेकअप इतरांना दाखवण्यासाठी ही एक संधी काही विद्यार्थी साधतात आणि याच वेळेला विद्यार्थ्यांकडून काही चुका होतात. नमस्कार, मी मुलानी सर, मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे की 10वी आणि 12वी निरोप समारंभाच्या वेळेला काय बोलावं, काय बोलू नये, कोणत्या चुका करू नयेत किंवा या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आपले जे काही मनामध्ये विचार आहेत ते सभाधीटपणे योग्य प्रकारे कसे व्यक्त करावेत. चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यानं 10वीच्या किंवा 12वीच्या नेमकं काय बोलणं गरजेचं आहे आणि काय बोलायला नको. व्हिडिओचे 2 पार्ट्स आहेत. सुरुवातीला आयडियली विद्यार्थ्यांनी काय बोललं पाहिजे हे मी सांगणार आहे आणि त्यानंतरच्या पार्टमध्ये मात्र विद्यार्थी काय चुकीचं बोलू शकतात ते बोलू नये त्यांनी, याच्याबद्दलही माझं वैयक्तिक मत व्यक्त करणार आहे. तत्पूर्वी एक लक्षात घ्या की मी आत्ता तयार केलेला व्हिडिओ हा पूर्णपणे काल्पनिक आहे. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक आहे. व्हिडिओतील नावे किंवा पात्रे काल्पनिक आहेत. माझ्या या व्हिडिओचा कोणत्याही सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. तसा काही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 10वी निरोप समारंभात कोणत्या चुका करू नयेत म्हणजेच काय बोलावे हा आपला पहिला मुद्दा आहे. या मुद्द्याला जर अनुसरून बोलायचं झालं तर इयत्ता 5वीमध्ये आपण त्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला असतो किंवा काही जणांनी 8वीला प्रवेश घेतलेला असतो. 5वीला प्रवेश घेतलेली ती चिमुकली मुलं, त्यांचे ते चेहरे आणि त्यांची ती घाबरलेली अवस्था हे सगळं पहिल्या आठवड्यावर चालतं. शिक्षक तुमच्यामध्ये योग्य प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतात. याच्याबद्दलही तुम्ही कुठंतरी सुरुवातीला बोलणं गरजेचं आहे. 5वीला आल्यानंतरचं आपलं व्यक्तिमत्व आणि आपण जेव्हा आता 10वी पास होतो आहोत किंवा 12वी त्या शाळेतून पास होतो आहोत तेव्हाचं आपलं व्यक्तिमत्व याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी नक्कीच बोलावं आणि ते चांगलं आणि योग्य प्रकारे बोलणं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जरी महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थिनींसाठी 12वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मोफत ST बस पासची योजना असली तरीसुद्धा हे पास विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी कुणीतरी शिक्षक शाळेचा वेळ सोडून दुसऱ्या राहिलेल्या वेळेमध्ये घरची कामं सोडून हे ST बस पास त्या डेपोमध्ये जाऊन घेऊन येतो, विद्यार्थिनींना वेळच्या वेळेला देतो, काळजी विद्यार्थिनींची करतो. विद्यार्थिनींनी सुद्धा याबद्दल कुठंतरी त्याच्याबद्दलचंही मत व्यक्त करणं गरजेचं आहे की XYZ सरांनी, मी तर शक्यतो नाव वापरणार नाही, XYZ सरांनी आमच्यासाठी हे मोफत पास अगदी 5वीपासून 12वीपर्यंत आम्हाला दिले, 5वीपासून 10वीपर्यंत आम्हाला दिले, त्यामुळं आमचा प्रवासही चांगला झाला. या अशा गोष्टीच बोलल्या पाहिजेत. आपण काय बोलतो हे मी नंतर सांगणारच आहे. सुरुवातीला काय चांगलं बोलावं हे थोडासा विचार करूयात. बऱ्याच वेळेला आपण 4थी पास होऊन प्राथमिक शाळेतून हायस्कूलमध्ये आलेलो असतो. ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पोचलेल्या नसतात कारण प्राथमिक शाळेमध्ये संख्या कमी असते. त्या कमी संख्येमध्ये आपण व्यवस्थितपणे तगून राहतो, परंतु इथं हायस्कूलमध्ये संख्या प्रचंड दिसते. याच्यामध्ये आपण कुठंतरी घाबरतो. काही विषयांमध्ये आपण पाठीमागे राहू शकतो. त्यालाच आपण अप्रगत असं म्हणतो. तुम्ही अप्रगत असाल तर तुम्हाला प्रगत करण्यासाठी थोडा तरी प्रयत्न त्या शिक्षकांनी केलेला आहे. म्हणजे आपले 5वी 6वी 7वीचे जे शिक्षक आहेत ते आपल्याला प्रगत करण्यासाठी किती प्रयत्न करतात याच्याबद्दल बोललं तर नक्कीच ते योग्य होईल. म्हणजे तुम्ही अप्रगत असताना तुम्हाला प्रगतीच्या दिशेनं जे काही कष्ट घेतलेले आहेत त्याच्याबद्दलही थोडंसं बोलावं असं मलाही वाटतं. छोट्या शाळांमध्ये सांघिक खेळ होत नाहीत कारण सांघिक खेळ होण्यासाठी पुरेशी क्रीडापटूंची संख्या आवश्यक असते. हायस्कूलमध्ये मात्र पुरेशी संख्या असल्यामुळं अनेक क्रीडा प्रकार स्पर्धा प्रकार होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीला याची माहिती असेलच असं नाही. संबंधित क्रीडा शिक्षक तुम्हाला ग्राउंडवर नेऊन खो खोचे असतील, व्हॉलीबॉलचे असतील
कबड्डीचे असतील, गोळाफेक किंवा ते थाळीफेक, या सगळ्यांचे नियम समजावून सांगतात. प्रसंगी अगदी स्वतः ते करून दाखवतात. म्हणजे मी तरी तसे काही फोटोजमध्ये काढलेले होते. काही शिक्षक विद्यार्थ्याला नियम, बॅग खोचा नियम समजावून सांगतायत, स्वतः पळतायत तिथं. इतकं समजावून जर त्यांनी सांगितलेलं आहे तर मग आपल्या तोंडातून ते का निघत नाही बाहेर? ते निघणं गरजेचं आहे की या स्पर्धेमध्ये मला अशा प्रकारे फायदा झाला. काही विद्यार्थ्यांना कुस्ती स्पर्धेमध्ये अगदी नॅशनलपर्यंत जाण्याची संधी मिळाली, त्यांनी ते तिथं व्यक्त करावं त्याप्रमाणे. म्हणजे आमच्याकडं म्हणजे आता काही विद्यार्थिनी अशा होत्या ज्या कबड्डीमध्ये होत्या, कबड्डीतून त्यांचं सिलेक्शन महाराष्ट्र राज्य पातळीपर्यंत झालं, तिथून पुढे जाऊन त्या पोलीस भरती पण झाल्या. म्हणजे कुठंतरी अशा प्रकारे क्रीडा स्पर्धेचाही उपयोग होतो आणि म्हणून त्याचाही कुठंतरी उल्लेख विद्यार्थ्याच्या भाषणामध्ये करणं नक्कीच उचित होणार आहे. क्रीडा स्पर्धाही तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या, त्यातले नियमही तेवढेच महत्त्वाचे होते. आपल्याला ते शाळेत हायस्कूलला आल्यावर कळले, अगोदर माहीत नव्हते. अगदी सुरुवातीला बघा 5वी-6वीत असताना तो जो व्हॉलीबॉल आहे तो आपल्या हातावर पण नीट लागत नाही, कधीतरी आपल्या तोंडावर पण लागतो. ते सर तुम्हाला शिकवतात तेव्हा कुठंतरी तो हातावर लागायला सुरुवात होते आणि तो पलीकडं, नेटच्या पलीकडं जातो. हे तिथं कुठंतरी तुम्ही नमूद करा. मी काही बारीक बारीक मुद्दे सांगतोय, हे मुद्दे जरी लहान वाटत असले तरी तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यानंतर येतोय की स्पर्धा परीक्षा. आणि या स्पर्धा परीक्षेसाठी शनिवार असू द्या किंवा रविवार असू द्या किंवा सुट्टीचा दिवस असू द्या, या स्पर्धा परीक्षांसाठी त्या शिक्षकाने जीवाचं रान केलेलं आहे. घरगुती वैयक्तिक रविवारची हक्काची सुट्टी आणि घरची कामं सोडून तो तुमच्यासाठी येऊन 3-3, 4-4 तास तुम्हाला मार्गदर्शन करतोय. अर्थात त्याच्याबद्दल होणारे फायदे मी पुढे बोलणारच आहे. 5वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, 8वी NMMS असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, MTSची परीक्षा असेल किंवा 10वीची NTSची परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये कुठंतरी त्या शिक्षकाने थोडा तरी घाम गाळलेला आहे. तेव्हा कुठं तुम्ही तिथं त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेला आहात. आणखी एक शिष्यवृत्ती त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. सारथी शिष्यवृत्ती जी NMMSच्या परीक्षांमध्ये पास झालेल्या कुणबी आणि मराठा विद्यार्थ्यांना दिली जाते. आता ती रक्कम किती आहे मी त्याबद्दल पुढे बोलतोच. तेही विद्यार्थ्यांनी सांगितलं पाहिजे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये की आम्ही असं 8वीमध्ये असताना अमुक एक सरांनी इतक्या वेळा आम्हाला रविवारी पण बोलवलं, शनिवारी दुपारनंतर थांबवलं, त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन केलं, बौद्धिक क्षमता चाचणी शिकवली, गणित शिकवलं, त्यानंतर बुद्धिमत्तेच्या विषयांमध्ये इकडे येऊन इंग्रजी शिकवलं, मराठी शिकवलं, तिकडे NMSच्या वेळेला विज्ञानच्या शिक्षकांनी हेच माहिती सांगितली. भले ती पुस्तकातली असो, पुस्तकाच्या बाहेरची असो, पण ती परीक्षेच्या दृष्टीनं उपयोगाची होती म्हणून सांगितलेली होती. हा कुठंतरी उल्लेख विद्यार्थ्याच्या बोलण्यामध्ये 10वीच्या निरोप समारंभामध्ये येणं निश्चितच गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात, कारण माझ्याकडं मुद्दे मी जे आहेत मांडलेले ते खरोखरच मनाला स्पर्श करून जाणारे मुद्दे आहेत. ड्रॉइंग ग्रेड परीक्षा आणि त्याच्यामुळे तुम्हाला 10वीमध्ये मिळणारे जादा गुण आणि त्यासाठी त्या शिक्षकानं घेतलेले सकाळचे जादा तास. आठवा जरा, 5वीमध्ये किंवा 6वीमध्ये आपण जेव्हा आलो होतो, आपली चित्रकला कशी होती? आपण जे चित्र काढायचो त्याच्यामध्ये एकदम सुरुवातीला आपण जी चित्र काढली त्यात माणसाला, जेव्हा आपण माणूस काढला त्याचा पाय पोलिओ झालेला आपण काढलेला होता, आठवते का तुम्हाला? एवढी भली मोठं शरीर दाखवायचं, त्याचे काटकुळे हात दाखवलेले असायचे, मुडदूस झाल्यासारखं आकृती आपल्या चित्र असायची सुरुवातीला. त्या कला शिक्षकाने किती कष्ट घेतले, तुमच्या हाताला धरून त्याने ते रेषा ओढून दाखवल्या, फळ्यावरती त्याने ते डेमो दाखवला. तेव्हा कुठं जाऊन तुम्ही त्या ग्रेड परीक्षेमध्ये ABC ग्रेडमध्ये पास झालात आणि तुम्हाला 10वीच्या त्या परीक्षेमध्ये वाढवून मार्क मिळणार आहेत. हेही कुठंतरी तुम्ही तिथं दाखवून देणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. नाहीतर दुसऱ्या काही गोष्टीवरती तुम्ही विनाकारण जर बोलत बसलात तर त्याला काही फारसा अर्थ राहत नाही. हे काही मुद्देच मी आता तुमच्या पुढे सांगितले. अजूनही काही मुद्दे समोर येणार आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूयात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे माझ्याकडचा लिहिलेला, तो एक महत्त्वाचा मुद्दा मध्येच आलेला आहे. असू दे, येऊ द्या, काही हरकत नाही. बऱ्याचशा शाळांमध्ये ही सिस्टीम असते की शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना STमध्ये बसवणे, कारण विद्यार्थी गडबड करतात, ST आल्यावर अपघात होऊ शकतात, मुली चौकात उभ्या असतात किंवा मुलींना काही त्रास होऊ शकतो, त्या सुखरूपपणे घरी जाव्यात म्हणून काही शिक्षक दररोज त्या ठिकाणी थांबतात. मग अशा एखाद्या चांगल्या गोष्टीचा उल्लेख जर आपण त्या 10वीच्या निरोप समारंभात केला तर काही चुकीचं ठरत नाही. कधी कधी तर असंही घडतं, STच आली नाही, फार उशीर झाला, अंधार पडायला लागला, ते शिक्षक घरी फोन करून सांगतात की मुलीला न्यायला या. त्याच्याही पुढचा कहर सांगतो की काही पालक सांगतात आमच्याकडे वेळ नाही, तुम्हीच आणून सोडा. अक्षरशः अशी परिस्थिती काही वेळेला बघितलेली म्हणून मी सांगतोय ती. अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थिनींना आपल्या गाड्यांमध्ये बसवून 5, 6, 7 जेवढ्या बसतील तेवढ्या बसवून त्यांच्या घरापर्यंत नेऊन पोहोचवणं. आता अर्थात त्या मुली उतरल्यावर घरी पळत सुटतात, तो भाग वेगळा आहे.
शिक्षकाला त्यामुळे आणखी घरी जायला उशीर होतो तो भाग वेगळा सोडूनच द्या, पण त्याचाही कुठंतरी उल्लेख तुम्ही तुमच्या त्या निरोप समारंभाच्या भाषणामध्ये जर केला, शिक्षकांनी केलेले हे सगळे कष्ट तुमच्यासाठी घेतलेले होते. असं कुठं एस कोडमध्ये लिहिलेलं नाही की शाळा सुटल्यावर मुलांना एसटीत बसवलंच पाहिजे, परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ते तुमच्यासाठी म्हणून ते करतायत आणि त्याची पोचपावती तुम्ही त्यांना या निरोप समारंभाच्या भाषणामध्ये देणं गरजेचं आहे. एका विषयाच्या दृष्टीने मी चाललो आहे. मागाशी मी क्रीडा स्पर्धेबद्दल बोललो, जाहिरात स्पर्धा परीक्षेबद्दल बोललो, ड्रॉइंग चित्रकलेबद्दलही बोललो. आणखी एक महत्त्वाचा विषय होता तो गणित विषयात तुमच्या किती चुका होतात ह्या जर मी आत्ता सांगायला सुरुवात केली तर रात्र पुरणार नाही एवढी अवस्था आहे. म्हणजे अगदी 7 चोक 28 असतं तिथं आपण 7 त्रिक 28 लिहून ठेवतो. 5च्या पाड्यामध्ये आपल्याला 5 5 25 असतं तिथं आपण 5 त्रिक 25 लिहून ठेवतो. ह्या सगळ्या गोष्टीचे फोटोसुद्धा माझ्याकडं काही विद्यार्थ्यांचे आत्ता शोधले तरी सापडतील. त्या शिक्षकाने तुम्हाला काही गोष्टी शिकवलेल्या आहेत, नवीन सूत्र सांगितली, संकल्पना सांगितल्यात, ट्रिक्स सांगितलेले आहेत, अभ्यासक्रम शिकवलेला आहे आणि तो अभ्यासक्रम त्यानं शिकवला म्हणून तर तुम्ही त्या विषयामध्ये नाही म्हटलं तरी 40 पैकी किंवा 50 पैकी पुरेसे मार्क पाडता आहात ना. काही विद्यार्थी तर आउट ऑफ मार्क पाडतायत. मग आउट ऑफ मार्क ज्या विद्यार्थ्यांना मिळाले त्यांना त्या शिक्षकाने काहीतरी शिकवलेलं असेल ना गणित विषयाबद्दल किंवा विज्ञान विषयाबद्दल. का उगीचच न शिकवता असेच मार्क मिळतात का विद्यार्थ्याला? कुठंतरी हेही विद्यार्थ्याने आपल्या मनाशी विचार करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे त्या शिक्षकाने आम्हाला ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगितली हे त्या निरोप समारंभामध्ये बोलणं आणि सांगणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं विज्ञान विषयामध्ये सुद्धा या प्रकारची पद्धती असतात. विज्ञान प्रदर्शन होतात, इन्स्पायर अवॉर्ड होतं. त्या वेळेला विद्यार्थ्यांची सगळी माहिती जमा करणं, ती माहिती स्कॅन करून घेणं, ती माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याचे आलेले रक्कम त्याच्या खात्यावर येते. ती आल्यानंतर त्याच्यावरनं पुन्हा साहित्य बनवून घेणं, विद्यार्थ्याला सांगणं, स्वतः कधी लिहून काढणं, सगळ्या गोष्टी शिक्षकाने त्या विद्यार्थ्यासाठी केलेल्या असतात. त्यातून शिक्षकाला फार मोठा फायदा होतो किंवा काही नाव होतं अशातला भाग नसतो, परंतु आपला विद्यार्थी आहे तो राज्यस्तरावर गेला पाहिजे, नॅशनल पातळीपर्यंत गेला पाहिजे ही तेही तळमळ असते म्हणून तो हे सगळं करत असतो. वेळ प्रसंगी तो तुमच्याबरोबर अगदी त्या प्रदर्शनाच्या स्थळी 3-3 दिवस मुक्काम करून राहतो. काही गैरसोयी होतात, त्याच्या वयाला ते नाही सूट होत, काही ठिकाणी थंडी असते. या सगळ्या यातना सहन करून तो बिचारा विद्यार्थ्यासाठी तिथं गेलेला आहे, थांबलेला आहे आणि विद्यार्थी मात्र त्याचा कुठेही जर उल्लेख करत नसतील शेवटच्या निरोप समारंभात तर ते नेमकंच कृतज्ञपणाचं लक्षण आहे असंही मला या ठिकाणी वाटतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटेल की सर आज असं का हा व्हिडिओ का टाकलेला आहे, परंतु त्याच्या पाठीमागं मला ही जी प्रेरणा काही विद्यार्थ्यांनी दिली खरं तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो की 10वी निरोप समारंभ, 12वी निरोप समारंभ यामध्ये काय बोलावं हे विद्यार्थ्याला खरोखरच कोणीतरी गाईड करण्याची ही आजची वेळ आहे असं मला त्या विद्यार्थ्यांची भाषणं ऐकल्यानंतर वाटलं. म्हणून मी माझ्या बाजूनं हा व्हिडिओ तयार केलेला आहे. अर्थात हा कुठल्याही सत्य घटनेशी संबंधित नाही असं मी सुरुवातीला मुद्दामून नमूद केलेलं आहे. विविध गुणदर्शन, भाषण आणि हस्ताक्षर. तुम्ही जेव्हा 5वीला आला होतात तुमच्याकडे डायरेक्टली सगळ्या कला या होत्या का याचा विचार करा. तुम्ही जेव्हा 10वी पास होत आहात तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं तुमचं व्यक्तिमत्व तयार झालं. तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतले, वेगवेगळ्या गाण्यावर तुम्ही नृत्य केलं, डान्स केला. हे तुम्हाला जे काही केलं ते काही तिथं कुणी कोरिओग्राफर आलेला नव्हता, हे शिक्षकानेच त्याला जसं जमते तसं तुम्हाला शिकवलेलं आहे. तुमचं जे काही बोलण्याची पद्धत होती स्टेजवर आलं की आपल्या हातपाय थरथर कापायचे, घाम फुटायचा. हळूहळू शिक्षकाने तुम्हाला ते भाषणाची कला, वक्तृत्व कला शिकवली आणि आज तुम्ही फरडा भाषण करताय याचाही कुठंतरी उल्लेख तिथं त्या निरोप समारंभामध्ये होणं आवश्यक आहे. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो, आपली पार तालुक्यापर्यंत जिल्ह्यापर्यंत नाव होतं आणि आपण त्याचा कुठं उल्लेख करत नाही की बाबा माझं हस्ताक्षर अमुक एका शिक्षकामुळे सुधारलेलं आहे किंवा त्यांनी मला अजून प्रेरणा दिली की अशा प्रकारे हस्ताक्षर काढ, तुझं हस्ताक्षर अजून चांगलं सुधारेल. कुठंतरी शिक्षकांबद्दलच्या चांगल्या गोष्टी स्पष्टपणे विद्यार्थ्यांनी सांगणं म्हणजे निरोप समारंभ असतो. काय बोलू नये याच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, तेव्हा तुम्हाला ते कळेल. तो आणि काही विद्यार्थी 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील आणि नुसता पाहून उपयोग नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मध्ये काहीतरी योग्य दिशेने बदल होणं गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे नुसतं अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक बघणं नव्हे, शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यामध्ये झालेला योग्य दिशेने झालेला बदल म्हणजे शिक्षण होय. तुमचं हे शिक्षण या व्हिडिओतनं जरी झालं तरी या व्हिडिओचं फलित झालं, सफल झाला हा व्हिडिओ असं मला वाटेल आणि इथून पुढे येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना म्हणजे वर्षानुवर्षे हा व्हिडिओ मार्गदर्शक म्हणून काम करेल असं मला वाटतंय. किमान इथून पुढच्या काही विद्यार्थ्यांकडून तरी त्या चुका पुन्हा घडणार नाहीत असं
हा व्हिडिओ त्यांनी पाहिल्यावर नक्कीच घडणार आहे. शाळा सुटल्यावर एस टीमध्ये बसवणे, घरी सोडणे ही कामं मगाशी मी तुम्हाला सांगितलेली आहेतच. तुमचे वाढदिवस असतात, सगळ्या शाळेसमोर आपण ते साजरे करतो, त्याचं तुम्हाला फार अभिमान वाटतो. काही विशिष्ट दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा आणखी काही दिवशी, अशा विशिष्ट दिवशी ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्या वाढदिवसाला आपण शाळेमध्ये केकही आणला जातो, स्टेजवर बोलावून तुमचा तिथं वाढदिवस साजरा होतो. आणि हे का नाही मग आपण सांगत बरं निरोप समारंभामध्ये की माझा असा वाढदिवस होता, तो अशा प्रकारे साजरा झाला, मला खूप आनंद झाला वगैरे वगैरे वगैरे. बघा ना, कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण सांगू शकतो किंवा बोलू शकतो. नाट्यस्पर्धा हाही एक विषय बोलण्यासारखा आहे, महत्त्वाचा विषय आहे. कारण नेमकं नाटकामध्ये अभिनय कसा करायचा, पाठांतर कसं करायचं, संवाद फेक कशी करायची, उभा कसं राहायचं, आपली बॉडी लँग्वेज कशी असावी, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या नाट्य दिग्दर्शक शिक्षकांनी शिकवलेल्या आहेत. कुणीही 5वीच्या वर्गात प्रवेश घेताना हे रेडीमेड तयार घेऊन आलेलं नव्हतं. इतका तुमच्यामध्ये जर बदल होऊ शकत असला, तुम्हाला जिल्हा स्तरापर्यंत जर बक्षिसं मिळू शकत असतील, तर तुम्ही कुठंतरी त्याचं ऋण व्यक्त करणं 10वीच्या निरोप समारंभामध्ये आणि ते बोलणं, कारण तुमच्याबद्दल यातलं कुठलं तरी एक तरी गोष्ट झालेली असेल ना. म्हणजे असा विद्यार्थीच नाही की ज्याच्यामध्ये याच्यातलं एकही गोष्ट घडलेली नसेल. किमान एवढं तरी घडू शकतं ना की यापैकी किमान तुम्ही एखाद्या डान्समध्ये भाग घेतला असेल, एखाद्या ठिकाणी भाषणात भाग घेतला असेल, तुम्हाला कधीतरी शिक्षक घरी सोडायला आले असतील, तुमचा वाढदिवस झाला असेल, काहीतरी झालंच असेल ना असं. काय बोलायचं याच्याबद्दल पुन्हा मी स्कॉलरशिप, त्याची रक्कम आणि भविष्य याच्याबद्दल थोडंसं बोलू इच्छितो. हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी एक थोडासा हा मुद्दामध्ये घेऊन टाकतो लगेच. शालेय साहित्य विकत आणून देणे असं मी का म्हणतोय, कारण त्याचं असं आहे, काही ग्रामीण भागामध्ये सगळं साहित्य, वह्या पुस्तकंसुद्धा मिळत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सदर विद्यार्थी शिक्षकांकडे पैसे देतात. शिक्षक जर मोठ्या शहरात जाणार असतील किंवा एखाद्या जिथं हे मिळतं तिथं जाणार असतील, तर ते शिक्षक स्वतः हे साहित्य घेतात, आपल्या बॅगमध्ये पाठीवर ओझं वागवतात आणि शाळेत विद्यार्थ्याला आणून देतात. याचे तरी कुठंतरी थोडंसं विद्यार्थ्यांनी भान राखलं पाहिजे, त्याचंही कुठंतरी नमूद केलं पाहिजे की मला सरांनी असं असं साहित्य तिकडून आणून दिलं होतं. आणि एका विद्यार्थ्याचं नसतं ते साहित्य, अनेक विद्यार्थ्यांची पुस्तकं, वह्या, काहीही, म्हणजे त्याला काही बंधनच नाही त्या साहित्यालाही, असं ते असतं. काही वेळेला काही झेरॉक्स असतात, काही वेळेला काही फोटो असतात आणि ते आणून द्यावं लागतं. ते देतात आनंदाने, शिक्षक कधीही नाही म्हणत नाहीत, पण विद्यार्थ्याने तरी कुठंतरी निरोप समारंभात त्याचा उल्लेख करावा ना. तो जो वरचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल थोडं बोलणं गरजेचं आहे. स्कॉलरशिपची रक्कम आणि भविष्य. तर एक लक्षात घ्या, पुढं जाऊन म्हणजे तुम्ही जेव्हा आणखी मोठे होणार आहात तेव्हा तुम्हाला स्पर्धा परीक्षा ही द्यायचीच आहे. नोकरीसाठी असेल, वेगवेगळ्या पदांसाठी असेल, तुम्हाला स्पर्धा परीक्षाच द्यायची. आणि या स्पर्धा परीक्षेचा जो पाया आहे तो सगळा 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये, NMMSमध्ये, नवोदयच्या परीक्षेमध्ये या सगळ्या परीक्षांचा पाया रवलेला आहे. म्हणजे मी सुद्धा अभिमानानं सांगतो की मी 7वीची स्कॉलरशिप जेव्हा मिळवली तेव्हा आम्हाला गडकर गुरुजी शिकवायला होते. 5वी-4थीला आमच्या वेळेला स्कॉलरशिप होती, तेव्हाही गडकर गुरुजीने आम्हाला स्कॉलरशिपचे सगळे प्रश्न शिकवले, सोडवले. मी जो आज आहे त्याच्यामध्ये माझ्या व्यक्तिमत्वामध्ये गडकर गुरुजींचा वाटा आहे, हे मी खूप वेळा अगदी स्टेजवरून मान्य केलेलं आहे. कारण मी ते श्रेय शिक्षकांना देतो, त्यांनी घडवलं म्हणून ही पिढी घडली. तसंच आता जे शिक्षक तुम्हाला घडवत आहेत, तुमच्या व्यक्तिमत्वासाठी प्रयत्न करतायत, तुम्हाला स्कॉलरशिप मिळावी म्हणून दिवसरात्र एक करतायत, त्यांच्यासाठी तुम्ही ते नमूद करा ना तिथं. तसं भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा परीक्षा देणार आहात तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिपचा पाया ज्या शिक्षकांनी सुरुवात करून दिली त्यांचा कुठंतरी आत्ता फक्त उल्लेख करा. कारण तुम्हाला पुढं गेल्यानंतर जेव्हा तुम्ही मोठ्या परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला नक्की आठवणार आहे, अमुक एका शिक्षकामुळं मला मॅटमध्ये म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी चांगली जमायला लागली, अमुक एका शिक्षकामुळं मला गणित माहिती झालं, अमुक एका शिक्षकाने प्रेरणा दिल्यामुळं मी विज्ञानमध्ये चांगला झालो वगैरे. तुम्हाला ती नावं तेव्हा आठवतील, पण तेव्हा आठवून काय उपयोग नाही बिचारा. आत्ता तुम्ही त्यांच्याबद्दलचं ऋण बोलून व्यक्त करणं गरजेचं आहे. राहता राहिला विषय स्कॉलरशिपचा. 5वी-8वीच्या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला जी काही रक्कम मिळत असेल, अर्थात रक्कम तेवढी महत्त्वाची नाही, तो मान महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही जिल्ह्यामध्ये तुमची निवड झालेली आहे काही बोटावर मोजणे एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये, आणि तुम्हाला त्यांच्यामध्ये आणण्यासाठी त्या शिक्षकांनी प्रयत्न केलेत. ठीक आहे की तुम्ही तुमच्या बाजूनं अभ्यास केला, लिहिलं, विचार केला, हे सगळं तुमच्या मेंदूचं जरी काम असलं तरी तुमच्या मेंदूवरती परिणाम करणं, घडवणं आणि शिकवणं हे त्या शिक्षकांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याचाही कुठेतरी नोंद झालीच पाहिजे. आणि महत्त्वाचा आणखी एक मुद्दा की काही विद्यार्थ्यांना NMMSची स्कॉलरशिप 4 वर्ष, प्रत्येक वर्षी 12,000 याप्रमाणे 48,000 रुपये मिळते.
काही विद्यार्थ्यांना 5 वर्षासाठी 60,000 मिळणार आहेत आणि या 60,000चा उपयोग त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी होणार आहे. मग 8वीमध्ये असताना आपल्याला शिक्षकांनी एवढं शिकवलं, NMS स्कॉलरशिप मिळवून दिली, किंवा त्याचबरोबर सारथीमध्ये आपण त्या स्कॉलरशिपला बसलो, प्रत्येक वर्षाला आपल्याला 9,600 रुपये मिळत आहेत, ते 4 वर्ष मिळणार आहेत, आपल्या पुढच्या 12वीपर्यंत शिक्षणाला ते उपयोगाला येणार आहेत. ते तिथं कुठंतरी सांगा ना की या सरांमुळं माझं हे असं झालं, मला ही NMS स्कॉलरशिप मिळाली. काही अर्थात ते नंतर बोलतो मी त्याच्याविषयी, पण सध्या तरी मला असं म्हणायचं आहे की आकडे नका सांगू तुम्ही पैशांचे, परंतु हे पैसे जेव्हा तुम्ही बँकेतून काढता ना, तेव्हा त्या पैशाला कुठंतरी त्या शिक्षकाचा घाम त्याने गाळला आहे म्हणून हे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत. मी थोडंसं आज जास्तच बोलतो आहे असं जरी असलं तरी हे खरं आहे. हे मात्र तेवढंच नक्की की त्या शिक्षकाचा थोडा तरी तिथं वाटा आहे. पैसे त्याला नका देऊ तुम्ही अजिबातसुद्धा, फक्त ऋण व्यक्त करा. म्हणजे कुणी अपेक्षा केलेली नाही, तुम्हाला मिळालेले 48,000 रुपयातला 1 रुपयासुद्धा शिक्षकाला नको आहे, हवं आहे ते फक्त तुम्ही ते ऋण व्यक्त केले पाहिजेत की खरोखरच या शिक्षकांमुळं मला हे आज पैसे बँकेतून मी काढू शकतो आहे. चला, पुढचे मुद्दे आहेत आपल्याकडे भरपूर बघण्यासारखे, तिकडे आपण चाललेलो आहोत. ठीक आहे, स्कॉलरशिपची रक्कम, भविष्य याच्याबद्दल मी बोललो, साहित्य विकत आणून देण्याबद्दलही मी बोललो. आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे आपण आजारी असल्यावर काय घडतं. आपण आजारी असल्यावर तरीसुद्धा शाळेत येतो, अशा वेळेला शिक्षक घरी फोन करतात आणि सांगतात की तो असा असा पाल्य आजारी आहे, त्याला घेऊन जावा. काही वेळेला पालक घरी नसतात, त्यावेळेला शिक्षक त्याला दवाखान्यात नेतात, उपचार करतात आणि मग घरी नेऊन सोडतात. ह्याचाही कुठंतरी तुम्ही उल्लेख करा अशा प्रकारे की मीही आजारी होतो, मला त्यांनी घरी पाठवलं, पोचवलं. आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये आपलं व्यक्तिमत्व म्हणजे 5वीला आपण शाळेत प्रवेश घेतानाचं आपलं व्यक्तिमत्व आणि 10वीमधून आपण बाहेर पडत असतानाचं आपलं व्यक्तिमत्व, याच्यामध्ये जमीन आसमानाचा काही फरक पडलेला आहे का नाही पडलेला, स्वतःच्या मनाला विचारा. आणि जर खरोखरच बदल झालेला असला तर मग 10वी निरोप समारंभात हे सांगायला आपलं तोंड शिवलेलं नक्कीच नसतं. म्हणजे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी मुद्दामून बनवतो आहे, येणाऱ्या भावी पिढीतील विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हावा अशी माझी खरी अपेक्षा आहे. काय बोलू नये, महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे, काय बोलू नये. त्याच्यामध्ये एक पहिला मुद्दा दिलेला आहे की शिक्षकांच्या हातवाऱ्यांबद्दल तुम्ही फार बोलण्याची आवश्यकता नाही, कारण त्या शिक्षकाची ती एक लकब असते, त्या शिक्षकाची एक लकब असते. ते वेगवेगळ्या पद्धतीने हालचाल करत असतील हाताची, काही जण असे हालचाल करत असतील. मग विद्यार्थ्याने म्हणायचं का की ते शिक्षक असे करतात म्हणजे नेमकं काय करतात, मी त्यांना विचारतो. नाही, निव्वळ चुकीचा प्रकार आहे तो. शिक्षक आहेत ते त्यांच्या पद्धतीने सांगतायत, तुम्ही तेच तेवढं धरून बसणार का? म्हणजे शिक्षक सांगतायत काय हे ऐकायचं सोडून आपण काय त्यांचे फक्त हातवारेच बघत बसलो होतो का वर्षभर किंवा 6 वर्ष? विचार करा थोडासा. म्हणजे शिक्षकांच्या हातवारे, त्यांची चालण्याची पद्धत, फळ्यावर लिहिण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. आणि त्या सगळ्या कशासाठी असतं की तो विषय तुमच्या गळी उतरवायचा आहे म्हणून ते असतं, म्हणून ते तसे हातवारे त्यांनी केलेले असतात. दुसरा जो मुद्दा आहे PPTमध्ये तुम्हाला तो इकडे दिसतोय, शिक्षकांनी मोठ्या विश्वासाने काही घरगुती आनंदाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतात, बोलता बोलता. अर्थात ते सांगायचे म्हणून नाही, आणि अर्थात तेही सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगितलेले नसतात, थोड्या विद्यार्थ्यांना सांगितलेले असतात, विश्वासानं सांगितलेले असतात की आमच्या घरी असा असा आनंदाचा कार्यक्रम आहे किंवा झालेला आहे वगैरे वगैरे वगैरे. बरं, मग तो तेवढ्यापुरताच असतो, सोडून द्यायचं असतं तिथंच ते, का ते पार निरोप समारंभात घ्यायचं? काय बोलू नये याच्यामध्ये हे मुद्दे मी मुद्दाम घेतलेले आहेत. शिक्षकांच्या हातवाऱ्याबद्दल बोलू नये. शिक्षकांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, त्यांची घरगुती आहे, आनंदाची, ती काय तिथं निरोप समारंभात सांगायची असते का? थोडंसं ते टाळलं पाहिजे विद्यार्थ्याने. आणखी एक मुद्दा जो वेगवेगळ्या ठिकाणावरून मला मिळाला तो असा आहे की काही विद्यार्थी सांगतात, अमुक एक शिक्षक वर्गात यायचे, आम्ही त्यांना खूप घाबरायचो, त्यांचा रागीट चेहरा आम्ही 3 वर्ष बघितला, 3 वर्षात ते एकदाही आमच्याकडे बघून हसले नाहीत. शिक्षकांचं कामच नाही ना ते. शिक्षकांचं काम आहे तुम्हाला एखादा विषय समजून सांगणे. तुमच्याकडे बघून हसण्यासाठी ते नसतातच मुळात, ते असतात ते तुम्हाला आयुष्यभर हसवत ठेवण्यासाठी, जेणेकरून आता जर तुम्ही योग्य गोष्टी शिकलात तर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर हास्य राहील. म्हणजे काही विद्यार्थी म्हणतात की सरांना मी आत्ता पहिल्यांदा हसताना पाहिलं. तसं नाही, ते त्यांच्या पेशाला आवश्यक आहे तेवढं स्माईल करतील, तेवढंच करतील. त्याच्यापुढं तुम्ही त्यांना शिकवायची गरज नाही की नेमकं काय करायचं ते. रागी शिक्षकाचा चेहरा रागीट असलाच पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याकडे बघितल्यानंतर विद्यार्थ्याने नुसत्या नजरेने समजलं पाहिजे सरांच्या मनात काय चाललंय ते. म्हणजे मला तर असं एक गोष्ट कानावर पडली होती की काही विद्यार्थी म्हणत होते की, अर्थात नाव मीच मुद्दा म्हणून सांगणार नाही, माझं असलं तरी मी सांगणार नाही, की सरांची ती नजर भेदक आहे बरं का.
म्हणजे कातील नजर जशी म्हणतात ना, तशी त्या सरांची नजर आहे. आणि सरांनी इकडे बघितलं का नाही आपल्याकडे, की मग ते कळतं की सरांना समजले आपलं काहीतरी चुकलंय म्हणून. काही शिक्षक तर काही विद्यार्थी शिक्षकांची काही नावच ठेवतात. किंग खान असं काही नाव ठेवलेलं कोणाच तरी मला मधल्या काळात एकदा कळालेलं होतं. ह्या अनेक गोष्टी आहेत तशा. शिक्षकाचा चेहरा रागीट आहे, परंतु तो योग्य वेळेला हसरासुद्धा होतो, की जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा शिक्षकाचा चेहरासुद्धा आनंदी होतो. पण त्याच्याबद्दल तुम्ही वेगळा अर्थ काढून काय बोलवू नये. आणखी एक काही विद्यार्थी सहजपणे बोलता बोलता म्हणतात की अमुक एका शिक्षकाचा तास हा टाईमपासचा तास असायचा. टाईमपास कुठंच नसतो. अगदी तुमच्या त्या कार्यानुभवापासून समाजसेवेपर्यंत, चित्रकलेपासून नाट्यस्पर्धेपर्यंत, संगीताच्या तासापर्यंत आणि गणिताच्या तासापर्यंत सगळेच्या सगळे तास, इंग्रजीच्या तासापर्यंत सगळे तास तेवढेच महत्त्वाचे असतात. कोणताही तास टाईमपास नसतो, नाहीतर आपल्या आयुष्याचा टाईमपास होऊन जातो. काही विद्यार्थी असंही सांगतात बोलता बोलता की अमुक एक मॅडम आल्या असता, शिकवत असायच्या समोर, आम्ही पाठीमागं दुसऱ्या विषयाचं लिहित बसायचो, मोठ्या अभिमानानं ते सांगतात. पण ही काय सांगायची गोष्ट आहे का? हां, काय सांगावं काय सांगू नये हे आपल्याला कळत नाही. कदाचित ते शिक्षक तिथं कमी पडलेले असतील, की आपण काय बोलावं काय बोलू नये हे त्यांच्याकडून आपण तपासून नाही घेतलं. याचं आणखी एक कारण असं होतं की विद्यार्थी तयारी करून आलेला नसतो बोलण्याची, आणि त्याला बळच बोल बोल म्हटलं की तो असं काहीतरी वेगळंच बोलत बसतो. म्हणजे विद्यार्थ्याने काय बोलावं हे थोडंसं अगोदर त्याला काय म्हणू आपण, सेन्सॉरसुद्धा काही शिक्षकांनी करणं तेवढंच गरजेचं आहे. ऐन वेळेला विद्यार्थी काहीही बोलून मोकळा होईल आणि ते योग्य ठरत नाही, त्या वातावरणाला योग्य ठरत नाही. कारण झालेलं काय असतं की फेब्रुवारी महिना असतो, डेज झालेले असतात, परीक्षा समोर आलेली असते, मेकअप करून सगळीच मुलं शाळेत आलेली असतात. काय बोलून काय नाही, म्हणजे आता मला पंकच फुटले तर मी आता जगातच भरारी घ्यायला निघलोय, या आनंदात विद्यार्थ्याला समजत नाही आपण काय करतोय ते. आणि म्हणून विद्यार्थ्याने आपले पाय जमिनीवर ठेवून किमान मी आता जे समोर ठेवलेले विषय आहेत त्याच्यावरती त्याने बोलू नये. काय विषयावरती बोलावं ते मी अगोदरच्या मुद्द्यांमध्ये सांगितलेलं होतं. काही वेळेला काही शिक्षक, त्यांना तुमची फार काळजी असते, त्यामुळे विषयाचं ज्ञान ते देतातच तुम्हाला, त्याबरोबरच विषयाबाहेर जाऊन काही सामाजिक ज्ञान पण तुम्हाला दिलेलं असतं. कारण ते तेव्हा लगेच उपयोगाला येत नाही. तुम्ही 8वी 9वी 10वीत आहात, ते तुमच्या उपयोगाचं नसतंच मुळात, पण ते तुम्हाला कुणीच देणार नाही त्यांना माहीत असतं, म्हणून ते तुम्हाला आत्ता ते ज्ञान देतात. तुम्हाला ते ज्ञान आत्ता उपयोगाला येत नाही. ते येतं कधी? तुम्ही जेव्हा 12वी नंतर समाजामध्ये वावरायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला ते उपयोगाला येतं. आणि मग तेव्हा कधीतरी आठवतं की अरे अरे हो सर, ते तेव्हा तसं सांगत होते बरं का, ते तसं आत्ता घडतं आहे बरं का. हां, म्हणजे त्यांनी दिलेलं ज्ञान काही वाया जात नाही, ते तेव्हा उपयोगालाच येतं. मग त्याचा उल्लेख आताच कुठं करत बसायचा? त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या ना. म्हणजे जेव्हा तुम्हाला तो अनुभव मिळेल, तुमच्याकडून तो घेतला जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं ते ज्ञान तुम्हाला मिळाले असं त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच विद्यार्थ्यांनी काय बोलावं किंवा काय बोलू नये याच्याबद्दलचा मुद्दामून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. येत्या अनेक वर्षांमध्ये अनेक शाळांमध्ये निरोप समारंभ होणार आहेत. त्या निरोप समारंभांमध्ये योग्य पद्धतीनं बोललं जावं, शिक्षकांचा योग्य तो आदर राखला जावा, म्हणून हा व्हिडिओ मी मुद्दामून बनवलेला आहे. कारण शेवटी तुम्हाला जे काही 5वीपासून 10वीपर्यंत घडवलं आहे ते शिक्षकांनी घडवलेलं आहे. तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकलेली आहे ती शिक्षकांनी टाकलेली आहे. तुमच्यासाठी स्कॉलरशिपसाठी जाहिरात घेतलेली आहे ते शिक्षकांनीच घेतलेले आहेत. कुणीही दुसरा माणूस, तुमचा एखादा मित्र, एखादा नातेवाईक असं नाही म्हटलं की राहू दे मी तुला सगळं हे शिकवतो. नाही, त्याचं कामच नाही, ते शिक्षकाचंच काम आहे. शिक्षकांनी त्याचं काम योग्य प्रकारे केले हे फक्त तुम्हाला तिथं सांगायचं होतं. अपेक्षित तेच आहे. त्यामुळं या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलतो. कदाचित काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की सर जरा जास्तच बोलले का काय, परंतु जास्त बोलणंच गरजेचं होतं. इथून पुढच्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.